महायुतीचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी अवघे 3.5 तास उरलेले आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये हा शपथविधी पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे। शपथविधी सोहळ्याची भव्य स्टेजची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याची खास ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहत आहोत। नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर अमित शाह या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। 19 राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना सुद्धा या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक केंद्रीय मंत्री सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। साधू संत आणि कलाकारांना सुद्धा शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आता पूर्ण तयारी झालेली आहे शपथविधी सोहळ्याची, अवघे 3.5 तास उरलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय की ज्या ठिकाणी मी सध्या उभी आहे अख्खं वातावरण हे भगवामय झालेलं आहे। संपूर्ण आझाद मैदान ज्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, संपूर्ण स्टेज असेल, हे तिन्ही मंच हे अक्षरशः भगव्या रंगात न्हावून निघालेत असं म्हणायला हरकत नाही। जो मुख्य मंच आहे त्याची थीम सुद्धा भगवीच ठेवण्यात आलेली आहे। निमंत्रितांच्या खुर्च्या ह्या लावण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अनेक क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। यामध्ये कलाकारांमध्ये सलमान खान, शाहरुख खान पासून उद्योजकांमध्ये मुकेश, नीता, अनंत, राधिका अंबानी, हा संपूर्ण अंबानी परिवार यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेला आहे। उद्योजकांमध्ये नोएल टाटा, वीरेन मर्चंट, कुमार बिर्ला, दीपक पारेख, अजय पिरामल, उदय कोटक यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे खूप मोठा आणि भव्य दिव्य सोहळा करण्याचं नियोजन हे भाजपनं यापूर्वीच ठरवलेलं होतं। महायुतीचं महासरकार आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा शपथविधी हा सुद्धा महाशपथविधीच असेल अशा पद्धतीनं हे नियोजन करण्यात आलंय। सध्याचा हा उत्साह आपण बघतो आहे, अनेक ठिकाणाहून हे कार्यकर्ते आलेत। कुठून आलात तुम्ही सगळेजण? कुठून आलात? संगमनेर, अहमदनगर जिल्हा। संगमनेर मधनं आला आहात? अहिल्यानगर जिल्हा नवीन झालेला अहिल्यानगर। काय भावना आहेत? नवीन सरकारकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला? बोला, नवीन सरकारकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला? विकास कामं झाले पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे। महायुतीचं सरकार आलेलं आहे, आनंदाचं वातावरण का? वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही आलेला आहात, पुढे या। आम्ही कोपरगाववरून आलेलो आहे। माझं नाव साईश खालकर। आज या ठिकाणी इतका आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे की या इतक्या दिवसानंतर महायुतीला इतकं मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे। मी खरं तर आभार लाडक्या बहिणींचे मानतो, गोरगरीब शेतकऱ्यांचे मानतो, गोरगरीबच्या माता माऊलींचे मानतो। हे जे फेक नेरेटिव्ह या महाविकास आघाडीने पेरलं होतं आणि तरुण मुलांनी जे राजकारण या ठिकाणी 5 वर्ष बरीचशी राजकीयच बघितलेली आहेत महाराष्ट्राने, आता विकासाचं राजकारण व्हावं असं वाटतंय का? हो, विकासाचं राजकारण खात्री वाटते का युवकांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल, इथे नवीन नवीन चांगल्या प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय येतील आणि त्याला चांगली चालना मिळेल अशी एक आशा पण एक आहे। जो महाराष्ट्र तुम्ही 40 वर्षात बघितलेला नव्हता तो देवेंद्रजीच्या काळात तुम्हाला 5 वर्षात दिसणार आहे, मी खात्री देतो। आपण बघतोय की नरेंद्र मोदी यांचे चेहरे आपल्याला दिसत आहेत। दाखवा जरा तुमच्या चेहऱ्यावरचे हे चेहरे। तर सेल्फी काढण्याची नरेंद्र मोदी यांचे चेहरे घेऊन, मास्क घेऊन आज आला तिथे शपथविधीमध्ये। यूपी से आए हैं, शपथविधी के लिए। रहने वाले कहाँ के? जौनपुर से आए हैं आणि लाडक्या बहिणी सुद्धा आलेल्या आहेत। तुम्ही कुठून आलात? नेवी नगर से, कुलाबा से आए हैं। लेकिन आप यूपी से सब कैसे आए? जो नरेंद्र मोदी के चाहने वाले हैं आप? जी। तर आपण बघतोय की इथे काही लाडक्या बहिणी सुद्धा आल्यात। लाडक्या बहिणींचं मोठं योगदान आहे असं सरकार म्हणतंय हे सरकार येण्यात। हो, सर्व देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्व बहिणींना, देवाभाऊंना काम करण्यासाठी हात मजबूत केला आणि महायुतीच्या सरकाराला भरभरून आशीर्वाद दिला आणि आज आम्ही खूप आमची दिवाळी आणि दसरा। एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज असलेले दिसले, ज्यांच्या नावाने ही लाडकी बहीण योजना राबवली गेली। असं काहीच नाही आहे ताई, सगळ्या बहिणी खुशच आहे। देवाभाऊ पण मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब तुमच्यासाठी तिन्ही भाऊ सारखेच भाऊ आहेत? हो, भाऊ म्हणजे सारखेच असतात बहिणीला। तिन्ही भाऊ माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री अजित पवार, माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री, तिन्ही भावांनी एकजूट ठेवावी का आता 5 वर्ष? तिन्ही भाऊ एकजूट ठेवतील हा आमचा विश्वास आहे।
त्यामुळे बहिणींची अशी इच्छा आहे, त्यांनी असा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये आमचे हे तिन्ही भाऊ एकत्रच राहतील, त्यांची एकजूट राहील, अशा पद्धतीचा विश्वास आहे. संपूर्ण माहोल पुन्हा एकदा मी कॅमेरामनला विनंती करते की त्यांनी दाखवावा. हा संपूर्ण माहोल भगवामय आहे, त्यासोबतच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी ही सुद्धा आता हळूहळू बघायला मिळते. जवळपास 10,000 लाडक्या बहिणी या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत. इतकंच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक प्रतिष्ठित व्यक्ती हे सुद्धा या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे भव्य दिव्य अशा प्रकारचा हा शपथविधी सोहळा व्हावा अशा पद्धतीचं सगळं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. आणखी काही तासांची प्रतीक्षा आहे. नरेंद्र मोदी यांचं आगमन होताच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल आणि त्यासाठी म्हणूनच संपूर्ण आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. श्रुती, अगदी वातावरण उत्साहित दिसतंय. धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी.